नमस्कार मित्रांनो, उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय सिच्युएशन होऊ शकते, कोणत्या साईडला ट्रेड बनवू शकतो ते बघूया आपण आता. तर बँक निफ्टीचा हा डेलीचा चार्ट आहे. तर डेली कॅन्डलच्या चार्टमध्ये बँक निफ्टीने इथे वरच्या साईडला डोजी बनवलेला आहे आणि हे जे चॅनल पाहिलं तर बँक निफ्टी या चॅनलमध्येच वर्क करत आहे जवळपास 1.5 ते 2 महिन्यापासून. तर आता इथं काय सिच्युएशन होईल की इथं ट्रेडरला दाखवलं जाईल की आता ही बँक निफ्टी इथं खाली येऊ शकते. पण ॲक्च्युली माझा व्ह्यू जर पाहिला, माझं मत जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लोकांना असं दाखवलं जाईल की बँक निफ्टी इथून अशी खाली येईल. पण माझ्या व्ह्यूनुसार बँक निफ्टी इथून खाली न येता उद्याच्या दिवस बँक निफ्टी इथं साईडवेज झोनमध्ये जाईल. उद्याच्या दिवस साईडवेज झोनमध्ये जाईल. तर साईडवेज झोनमध्ये गेल्याच्या नंतर तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर पाहिलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये उद्या बँक निफ्टीला हे जे झोन बनवलेलं आहे मी 49,700 आणि 48,950 या झोनच्या आतमध्येच बँक निफ्टी उद्या राहायला पाहिजे. इथं सेंटरमध्ये कुठेही ट्रेड घेणं उद्या रिस्क राहणार आहे, कारण उद्या मार्केटमध्ये दोन्ही साईडला मूव्ह होणार. हां, जर तुम्हाला बँक निफ्टी उद्या 49,700 750च्या इथं रेंजमध्ये भेटली तर इथं एक तुम्ही सेलिंगचा ट्रेड घेऊ शकता आणि पहिलं टार्गेट 49,250चं आणि दुसरं टार्गेट 49,050चं हे राहू शकते. पण उद्या मार्केट कुठं ओपन होते? उद्या जर मार्केट गॅप डाऊन ओपन झाले या रेंजवर, इथं कुठेतरी ओपन झालं 50-100 पॉईंटनं खाली, तर पहिला मूव जर सेलिंगचा दिला तर एक स्कॅल्पिंगचा ट्रेड सेलिंगचा इथपर्यंत येऊ शकतो आणि इथे एक बाईंगचा ट्रेड आपण बनवू शकतो आणि टार्गेट हे राहू शकते. माझ्या हिशोबानं उद्या मार्केटमध्ये दोन्ही साईड मूव्ह होणार आणि बँक निफ्टी ही इथंच एक अशी रेंज करून इथं बंद होईल. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. फक्त सेंटरमध्ये ट्रेड घेतला कुठेही ओपन झाल्यावर तर स्ट्रिक्टली स्टॉप लॉसचं फॉलो करून ट्रेड घ्या. हा ट्रेड जर या टॉपच्या रेंजच्या जवळपास बँक निफ्टी भेटली तर इथे एक तुम्ही सेलिंगचा ट्रेड घेऊ शकता, त्याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट होऊ शकते. किंवा इथं ओपन होऊन जर डाऊनला इथे येऊन इथं जर एक बुलिश कॅन्डल वगैरे बनवली, डब्ल्यू पॅटर्न बनवलं तर इथे एक बाईंगचा ट्रेड तुम्ही घेऊ शकता. या दोन ठिकाणीच ट्रेड घेतला तर उद्या व्यवस्थित प्रॉफिट राहू शकते. हे झालं बँक निफ्टीचं. आता निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टी सारखी सिच्युएशन आहे. तर उद्याच्या दिवस निफ्टीमध्ये बाईंग करायची तर 22,500च्या लेवलच्या जवळपास बाईंग करायची, कारण इथून एक बाईंग येऊ शकते. आणि सेलिंग करायची असेल तर 22,750 वर सेलिंग करायची. इथं सेंटरमध्ये जर बँक निफ्टी इथं कुठंतरी ओपन होऊन तिला कोणत्या तरी एका साईडला जाऊ द्या, कारण काय जर सेंटरमध्ये बँक निफ्टी जर ओपन झाली इथं तिने एक अशी छोटीशी कॅन्डल जर बनवली तर त्या कॅन्डलचा इथं जर अशी छोटीशी कॅन्डल बनवली बँक निफ्टीला तर या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा आणि हिचा हाय तुटला तर बाईंगसाठी जायचं, हे टार्गेट राहील. आणि हिचा जर लो तुटला तर सेलिंगसाठी जायचं, हे टार्गेट राहील. पण इथं ओपन झाल्याच्या नंतर स्टॉप लॉस स्ट्रिक्टली फॉलो करायचा. फक्त तुम्हाला जर इथून इथे गेल्याच्या नंतर इथे एक तुम्ही सेलिंगचा चांगला ट्रेड बनवू शकता आणि त्याचं टार्गेट हे पहिला ओपनिंगचा प्राइस आणि दुसरं हे राहील. आणि जर इथं ओपन होऊन जर तुम्हाला पहिल्यांदा निफ्टी सेलिंगला आली इथे एक स्कॅल्पिंग ट्रेड घेऊन तर इथे एक बाईंगचा ट्रेड घेतला तर तुम्हाला पहिलं टार्गेट हे आणि दुसरं टार्गेट 22,700चं असं राहू शकतं. फक्त सेंटरमध्ये एंट्री करताना थोडंसं काळजीपूर्वक स्टॉप लॉस वगैरे फॉलो करून सेंटरमध्ये एंट्री करा. आणि बँक निफ्टीला पण सेम सिच्युएशन तशीच आहे. मार्केट आता उद्या ओपन कुठं होते, काय काय प्राईजवर ओपन होते त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानुसार मार्केटमध्ये
ट्रेड बनू शकतो. पण ॲक्च्युली माझ्या व्ह्यूनुसार फक्त उद्या मार्केट दोन्ही साईडचा मूव्ह करून परवाच्या दिवशी मार्केट अप साईडला निघायला पाहिजे. कारण का इथं लोक ट्रॅपिंग होणार. कारण का ट्रॅपिंग होणार, परवाच्या दिवशी जर बँक निफ्टीच्या बाहेर निघाली या चॅनलच्या तर ती 51,300-400 पर्यंत जाणार 2 दिवसामध्ये. तर इथं लोकायला हे चॅनल ब्रेकआउट झालं, इथं लोक चॅनल ब्रेकआउटवर पोझिशन बनवणार आणि 51,300-400च्या जवळपास गेलं की बँक निफ्टी परत चॅनलमध्ये येऊन कुठेतरी रेंज करून राहील. कारण का निवडणुकीचा रिझल्ट पोहोचतो मार्केट कोणत्याही एका साईडला डायरेक्शनल मुवमेंट देणार नाही. त्याच्यामुळं इथं फक्त आता ट्रॅपिंग होणार आहे. आणि या अशा कंडिशनला सेलिंगची पोझिशन बनवायची असेल चांगली विकलीच्या हिशोबानं तर 51,300-400च्या जवळपास एक सेलिंगची पोझिशन बनवून आपण 49,000 म्हणजे 2,000 पॉईंटचा मूव आपल्याला तिथून भेटू शकतो. पण पहिले इथं बँक निफ्टीला जाणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं उद्याची निफ्टी आणि बँक निफ्टीची ट्रेडिंग अनालिसिस राहू शकते. आणि मी आता एक इंट्राडे ट्रेडिंग आणि स्कॅल्पिंग ट्रेडिंग याच्यावर एक सिरीज बनवणार आहोत. पण त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं सिरीज वगैरे लागते, कोणाला किती नॉलेज आहे जे माझा व्हिडिओ बघतात आहे त्यांना, तर कशा पद्धतीनं मी सिरीज स्टार्ट करू. कारण ज्यांना बेसिक नॉलेज आहे तर मग थोडंसं ॲडव्हान्समध्ये बसून सिरीज चालू करतो. आणि जर बेसिक नॉलेजसुद्धा नसेल तर मी स्टार्टपासून सिरीज चालू करतो. तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की मी कशा पद्धतीनं व्हिडिओ बनवायला पाहिजे. जर तुम्हाला मार्केटचं बेसिक नॉलेज असेल तर मी थोडंसं ॲडव्हान्सपासून सिरीज बनवायला चालू करतो. तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये कळवा. सिरीजचे व्हिडिओ उद्यापासून यायला चालू होते. धन्यवाद.